कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तू म्हणत असेल तर आत्ता जाऊया आपण डॉक्टरांकडे। मला काही गरज नाहीये दवाखान्यात नेण्याची। तुम्ही सांगा ना, तुम्ही शांत का आहात अधिपती? मी वेडी नाहीये, तू मनावर घे। मला काही आजार वगैरे झालेला नाहीये। ह्या मुद्दा भरकटवतायत, ह्याच भुवनेश्वरी मॅडम आहेत आणि ह्याच चारुलताई आहेत। अधिपती अधिपती माझ्यावर विश्वास ठेवा प्लीज, मी खरं सांगतेय। तुम्ही असं काय बघताय माझ्याकडे? मी काय म्हणते अधिपती? आजी आजी तुम्ही आई आहात ना यांच्या? आजी अहो, तुम्ही तरी ओळखा ना तुमच्या मुलीला। तुम्ही नाही का ओळखलं? या भुवनेश्वरी मॅडम आहेत। अहो बाबा बाबा, तुम्ही तरी माझ्यावर विश्वास ठेवा, मी खरं सांगते बाबा। प्लीज प्लीज तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, मी इतकं जीव तोडून सांगते। तुमचा विश्वास नाहीये का माझ्यावर? अक्षरा बाळा, तू शांत हो आधी, आणि मी कसा विश्वास ठेवू तुझ्यावर सांग। तू हे जे मगाचपासून जीव तोडून सांगतेस, हे सगळे तुझ्या मनाचे खेळ असू शकतात ना बाळा? एक तरी गोष्ट, एक तरी घटना अशी आहे ज्यावरून सिद्ध होईल की ही चारुलता नाही, ही भुवनेश्वरी आहे। सांग बघू। घटना घडलं। शाळा बाबा तुम्ही जेव्हा आपल्या शाळेचं नाव भुवनेश्वरी विद्या मंदिर बदलून चारुलता विद्या मंदिर करणार होता, तेव्हा यांनीच नकार दिला ना? ह्याच म्हणला होता ना नाव बदलू नका म्हणून, कारण ह्यांचं नाव शाळेवर हवं होतं। आठवलं तुम्हाला? माझं नाव नाही द्यायचं शाळेला। काय गरज आहे तसलं काही करायची? इतकी वर्ष मी कुठे होते आणि माझा असा काय संबंध आहे त्या शाळेशी? अगं काय बोलतेस तू अक्षरा? ज्यांनी शाळा उभारली त्यांचंच नाव असायला हवं शाळेवर, असं वाटलं मला। आणि मी अशी अचानक आले, माझा आणि त्या शाळेचा काहीही संबंध नसताना माझं नाव त्या शाळेला का द्यायचं? मी का ते श्रेय घेईन? मलाही तेव्हा असंच वाटलं होतं की तुम्हाला श्रेय नकोय, पण खरं तर तुम्हाला तुमचं म्हणजे भुवनेश्वरी मॅडमचं नाव शाळेवर हवं होतं। हे आत्ता कळतंय मला। मॅडम, तुम्ही कितीही नाटकं केलीत ना, तरी मी तुम्हाला पुरतं ओळखलं। तुम्हाला आठवतंय मॅडम, एकदा तुम्ही माझ्या समोर स्वतःचीच म्हणजे भुवनेश्वरी मॅडमची स्तुती करत होतात, आठवतंय तुम्हाला? तुम्ही म्हटला होतात माझ्या मागे खूप छान घर सांभाळलं भुवनेश्वरी मॅडम, मला जर भेटला तर मी मिठी मारेन त्यांना, असं म्हटलं होतं तुम्ही। त्यांना कडकडून मिठी मारणार? तुम्ही असं म्हटलात कारण तुम्हाला माहित होतं तुम्ही तुमच्या समोर कधी येणारच नाही। बाबा, तुम्ही सांगत होतात ना यांना, आपल्या मुलाला भुवनेश्वरीनं अर्धशिक्षित ठेवलं, त्याला शिकू दिलं नाही, आपली त्याला शिकवण्याची सगळी स्वप्न मातीमोल केली, तुम्ही सांगत होतात ना? या तेव्हा काय म्हटलं? किती केले त्यांनी माझ्यासाठी, मी त्यांचे आभार मानायला हवेत। माझ्या मागे त्यांनी माझा संसार सांभाळला, माझं घर सांभाळलं, माझ्या मुलाला सांभाळलं, त्याला लहानाचं मोठं केलं, आणि म्हणूनच त्या परत आल्यानंतर मी त्यांना कडकडून मिठी मारणार। ज्यांच्यामुळे तुमच्या स्वप्नांची राख झाली, ज्यांच्यामुळे तुमची सगळी स्वप्न जाळली गेली, त्या व्यक्तीला या मिठी मारणार होत्या? आणि हे सगळं खरं वाटतंय तुम्हाला? अधिपतींना शिकवलं नाही म्हणून त्या आभार मानणार होत्या त्या व्यक्तीचे? हे सगळं खरं वाटतंय का तुम्हाला? मी त्यांचे आभार मानणारच आहे, त्या समोर आल्या की मी त्यांना मिठी मारणारच आहे, कारण माझ्या अधिपतीला त्यांनी शिकवलं नाही पण एक चांगला माणूस म्हणून घडवलं। आता ज्यांनी इतका चांगला माणूस घडवला त्यांचे आभार नको का मानायला? अधिपती या भावनेत गुंतवतायत तुम्हाला। मी जे मुद्दे मांडते ना, त्या सगळ्या मुद्द्यांना भावनेची किनार देऊन मूळ मुद्द्याला बगल देतायत या। बाबा प्लीज तुम्ही तरी विश्वास ठेवा ना माझ्यावर, मी खरं बोलते हो। या भुवनेश्वरी मॅडम आहेत। तुम्ही असा विचार करा, जरी आई असत्या तर तुमची ओळख पटता क्षणी त्यांनी तुम्हाला मिठी नसती मारली। खरं प्रेम बाबा कितीही वर्षांनी भेटू देत, त्यातलं अंतर राहतच नाही, एका क्षणात दुरावा संपून जातो। पण असं नाही झालं ना तुमच्या बाबतीत। तुमच्या नात्याची वीण ही घट्ट व्हायला हवी होती,
आई परत आल्यानंतर, पण तसं नाही झालं. उलट ती सैल झाली अजूनच. अक्षरा, काय झालंय तुला? तू का अशी वेड्यासारखी बडबडतेस? बाळा, मला तू जे सांगतेस त्यातलं काही पटत नाहीये. मला फक्त एक गोष्ट सांग, मी माझ्या बायकोला नाही ओळखणार, मी चारूला नाही ओळखणार. आणि खरं आहे, आमच्यात एक मोठं अंतर आलंय आता. आम्ही पूर्वीसारखे नाही आहोत हे मलाही पटतंय. आपण बोललो त्याच्यावरती. पण अक्षरा, आपण हे सुद्धा बोललो ना की हे अंतर आमच्या वाढलेल्या वयामुळे आलंय. मधला खूप काळ उलटून गेलाय सगळ्या घटनांना. अगं, आमचा मुलगा मोठा झालाय, त्याचा संसार सुरू झालाय. अशात ती येऊन मला मिठी वगैरे तिला नसेल योग्य वाटलं. आपण बोललोय अक्षरा यावर, तू असं पुन्हा पुन्हा का बोलतेस? अहो बाबा, वयाला प्रेमाचं बंधन नसतं हो. आणि तुम्ही जे म्हणताय ते मला जाणवलं, म्हणूनच मी तुम्हाला दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत होते ना. पण त्या प्रयत्नांना यश नाही आलं. यश येणारच नव्हतं, कारण ह्या भुवनेश्वरी मॅडम आहे. बाबा, प्रेमाला बंधन नसतं. प्रेमाला फक्त आपुलकीची भाषा कळते. अक्षरा, जर तसं असेल तर आम्ही नॉर्मली बोलतो ना, आम्ही बोलत असतो एकमेकांशी. बाबा, तुम्ही नॉर्मली बोलत असालच, पण तसे तर आपण सगळेच बोलतो ना. आपण सगळेच एकमेकांशी बोलतो. आपल्याला तसं बोलता यावं म्हणूनच तर भाषेचा उगम झाला. पण बाबा, आपल्या माणसाशी संवाद साधणं ही वेगळी गोष्ट आहे ना. असं वरवरचं बोलणं वेगळं, पण आपल्या माणसाशी संवाद साधणं वेगळं ना. तुमच्या बोलण्यात आपलेपणा कुठे आहे बाबा? अक्षरा, क्षणभर असं मानलं की तू म्हणतेस ते खरंय. तरी सुद्धा हा प्रश्न चारूच्या आणि माझ्या नात्यातला आहे ना. तो आमच्या दोघांमधला प्रश्न आहे. आणि आमच्यातलं अंतर का वाढलंय, ते कमी का होत नाही, त्याची अनेक कारणं असू शकतात, ज्यावर आपण सुद्धा अनेक वेळा बोललोय. ते अंतर कमी करायचा आम्ही दोघेही प्रयत्न करतोय. त्यामुळं आमचं सोड, बाकी असं काय घडलंय, कुणाच्या बाबतीत काय घडलंय की ज्यावरून सिद्ध होईल की ही भुवनेश्वरी आहे? बाबा, मला नाही कळत आहे मी तुम्हाला कसं पटवून देऊ. नाही, पण हे सगळं पटण्यासारखं किंवा पटवून देण्यासारखं नाहीच आहे अक्षरा. वय बरोबर आहे. म्हणजे मला पटलंय चारूबाई तुमचं. चंचे, तू कशा पायी मध्ये बोलतीस ग? हा, तुला कोणी तुझा मत विचारलंय? मला कोणी विचारलं नाही, पण मी अभि या घरातलीच आहे. बाबा, ही 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 चंची, ही चंचला, हिला हिला घराबाहेर काढणार होते तेव्हा कुणी थांबवलं? ह्यांनीच थांबवलं. ह्यांनीच थांबवलं, आईंनीच थांबवलं ना. अगं, पण जिने गुन्हा केलाच नाही तिला का शिक्षा द्यायची? मग जेव्हा जेव्हा दुर्गेश्वरी मॅडम तुम्हाला स्टेजवरून पाडण्याचा प्रयत्न करत होत्या, तेव्हा तुम्ही त्यांना माफ करायला निघाला होता, ते का? मला असं वाटतंय की आपण यांना एक संधी द्यायला हवी. आपण त्यांना माफ करायला. कारण त्या तुमच्या बहीण लागतात ना, म्हणून. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.